संयुक्त राष्ट्र संघाची जागतिक हवामान बदल परिषद आजपासून पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातल्या 100हून अधिक राष्ट्रप्रमुखांचा सहभाग। संसदेत आज असहिष्णुतेवर चर्चा होण्याची शक्यता। जीएसटी विधेयकावरही मार्ग निघण्याची सरकारला आशा। पाकिस्तानचं हेरगिरी रॅकेट उद्ध्वस्त। आयएसआयच्या 5 हस्तकांना दिल्लीत अटक। एका बीएसएफ जवानाचाही समावेश। सव्वीस-11च्या हल्ल्यानंतर तब्बल 7 वर्षांनी दक्षिण मुंबईमध्ये कुलाबा ते वरळीपर्यंत लावण्यात आले 1250 सीसीटीव्ही। आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण। महिलांना यामुळे खूप दुखावल्यासारखं वाटतं, हेही लक्षात घेऊया। दुय्यम माणसं आहोत अशा पद्धतीची वागणूक मिळते त्याचं, त्यामुळे बायका पण याबद्दल बोलतात, त्यांना याबद्दल संवेदना असते। महिलेनं मंदिरात प्रवेश केला म्हणून मंदिर पवित्र केलं जाण्याची घटना मानवतेला काळीमा फासणारी। अन्नीस कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांची प्रतिक्रिया। ठाण्यातल्या वर्तकनगर भागातल्या दोस्ती बिल्डरकडून देण्यात आलेल्या एमएमआरडीएच्या घरांची दुरवस्था। वडिलांसह 3 वर्षांची चिमुकली अडकली 3 तास लिफ्टमध्ये। साठीनंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत। 13 डिसेंबरला पर्रीकरांचा 60वा वाढदिवस। पीटर मुखर्जीच्या पॉलिग्राफ टेस्टचे तपशील आयबीएन नेटवर्ककडे। पीटरच्या आर्थिक व्यवहारांबद्दल सीबीआयने विचारले 50 पेक्षाही जास्त प्रश्न। आणि भारतीय क्रिकेटपटूंनी केली चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर। लुटला टायगर सफारी आणि निसर्ग पर्यटनाचा मनमुराद आनंद।